वाड्यावरच्या कोंबड्याला म्हणजे सवय आहे. अंडे घालायची म्हणजे डालग्यातच असते. तर कोंबडीने बरोबर तिच्या टायमिंगला डालग्यात चिरून अंड घातलंय. आता कोंबडी पण आते आणि अंड पण घातलंय तिने. जागा जागा तेवढं अंडा काढलं कोंबडीचं. दुसऱ्या काय होईल करड कुकरी डालग्यावर जर नाचली तर फुटून जाईल. कोंबडी निघून बाहेर जायचं. अहो त्या कोंबडीला वरकर म्हणजे डालग वरकर म्हणजे करड काय वाटत नाचत्याचं डालग्यावर आणि मग ते जाईन चिंगरून अंड खाली पडलं तर. काळ्या कोंबडीने पांढरा अंडा कसं काय घातलं बरं? गावलं का? एक दिवसभर चांगलं हरभरा वाळवलं आणि मग दुसऱ्या दिवशी बटाटा घेतलाय मी. कालच्याला जातेवर हरभरा भरलेलं त्याची मस्त अशी डाळ पाडून घेतलेली आहे. आणि त्या डाळीचं मी आजच्याला फुनके बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. तर डाळ म्हणजे एकदम बारीक पडली आहे आणि तरी बी त्यातलं अजून साफ करायची राहिली. फक्त त्या ह्याच्यातनं फलकाट बिलकाट त्याची ती काढून टाकली. थोडंफार एक अर्धा डोळा आलेला त्याच्यात हाय अजून हे असा. आणि काय कायांची टरपल नाही निघली डाळीची तर ती नीट करायची अजून. आता ते फुनके बनवायला मी भिजायला डाळ घालून घेणार आहे. दुसरी कामं करस तोवर मस्त अशी भिजन आता तवर. तर आता चालली माझी आज फुनके बनवायची तयारी. सकाळी लवकरच मी हरभऱ्याची डाळ भिजाय घातली होती. तर मस्त अशी आता ती भिजली. आता तिला चांगली वाटून घेणार आहे मी आबडधोबड. 2-3 पाण्याने धुतली आधी आणि मग भिजाय घातलेले. आता तसंच वाटणार आहे. पाणी काय ते बदलणार नाही. त्याचं लय बारीक पण नाही करणार आणि अशी डाळ पण नाही लय मोठी ठेवणार. अशी मध्यम अशी आबडधोबड तिला वाटणार आहे. सकाळचा टायमिंग आहे. भिजल्यामुळं वाटाय मस्त येते. आता डाळ सगळी वाटून घेतली. आता मिरची वाटून घेणार आहे. तिखट मिरची आहेत या. चांगला अगदी झणझणीत फुनके बनवणार आहे मी. आणि त्या तिखट मिरच्या घेतल्यात या. आता त्याच्यात लसूण टाकणार आहे. चांगली 1-1.5 कुडी सोलून घेतलेली आणि एवढं आलंय. थोडीशी जिरी त्याच्यात वाटणार आहे. एक अर्धा चमचा. आता हे मीठ टाकून घेते चवी प्रमाण. ते फुनकं बनवायचे त्याच्यात चवी प्रमाण मीठ टाकते या. कारण परत पण मीठ टाकायचं या त्याच्या रश्यात कड्यात. मिरची आबडधोबडच वाटली का पाने? मिरची चांगली वाटली पण डाळ आबडधोबड वाटली. आता ही डाळीने जरा पुसून घेतली. आता त्याच्यावर हळद टाकून घेणार आहे.
अर्धा चमचा हळद टाकली, मिरचीचा ते वाटलेल्या आणि डाळीचा एक जीव करून घेणार आहे. आता मस्त असं मिक्स केलं, त्याचं मुटकं बनवून घेणार आहे. चाळण घेतली पिठाची, त्याच्यामध्ये आता केळीचं पान ठेवून घेणार आहे. चाळण जरा बारीकच आहे. आणि त्या केळीच्या पानावर आता हे मुटकं बनवून ठेवणार आहे मी, किंवा फुनकं बनवून म्हणायचं. जसं आपल्याला पाहिजे असं लहान मोठं बनवणार आहे. लय मोठाला पण नाही, असं बारीक बारीकच बनवणार आहे, म्हणजे उकाडलं पाहिजे. तर आता हे उकडायचं म्हणलं तर मला 2 बाऱ्या उकडून घ्यायला लागत, कारण ताटली ह्या चाळणीत काय आख बसायचं नाही. त्या ताटलीवर आता हे चाळण ठेवून घेणार आहे, त्याच्यावर हे झाकण ठेवून घेणार आहे, मस्त असं उकडून देणार आहे. आता आता आपल्या फुनक्याला कडा बनवायची तयारी चालली माझी, तर त्याला थोडस वाटण वाटून घेणार आहे. हे दररोजचं भाजलेलं वाटण, त्याला खरं तर दह्याची किंवा ताकाची कढी लागते बनवायला, पण मी आपली अशी साध्या पद्धतीत कडा बनवणार आहे. आपलं घरगुती वाटा विटाण घालून मसाला घालून, कारण अर्चनाला बी जमत नाही ताक दूध दही. मस्त असं फुनके उकडतय. आता तयारच झालंय, खाली उतरून घेणार आहे. दोन्ही बी असं मी उकडून घेतलं चाळणीत घालून, आणि एक साईडला काढून ठेवलं आणि दुसरं उकाडलं. आता कडा बनवायला पहिल्यांदा तेल टाकून घेणार आहे. तेल गरम झालं की मोहरी टाकणार आहे 1 चमचा, जिरा अर्धा चमचा, कढीपत्ता, टिचून घेतलेला लसूण, आता मस्त असं तळून घेतला लसूण. कांदा लसूण मसाला आहे, ही लाल काश्मीरी पावडर आहे, मिरची पावडर, गोडा मसाला. आता हे लाल मिरची पावडर काश्मीरी ते 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा, आणि कांदा मसाला आहे ते 1.5 चमचा टाकलाय. चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा हळद. आता सगळं मसाला तळून घेतलं, हे वाटलेलं वाटण मी त्यात वतून घेणार आहे. आणि त्यात पाणी वतून मस्त अशी त्याला एक उकळी काढून घेणार आहे. अगदी मस्त बाकी ह्या काढण्याला पण आता उकळी आली हा. आता त्यात सोडून घेणार आहे. आता ते सगळं सोडून 5 मिनिटं आता कोथिंबीर टाकून 5 मिनिटं एक उकळी काढून घेणार आहे त्याची, वर झाकण ठेवून. झालं ना? बर, झालं बा. हो झालं झालं झालं. आता हे बा नाही
मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं हरभऱ्याच्या डाळीचं आपल्या घरच्या फुनक मस्त पाहिजे चुलीवरच. आता कोथमीर नाही ना राहिले बा. भाकरी झाली की बसायचं जेवायला आणि मग मेंढराचे वाघर सोडून जायचं मेंढर घेऊन रानामध्ये चारायला. दोन भाकरी भाजल्या की तुम्हाला वाढते. हा ना, मेंढरा पण उशीर होतो कसं टायमिंगला मेंढर पण हा ना. सोडली पाहिजे चरायला. मग काय? आपल्या पोटाका बघतो त्यांच्या पोटाका पण बघितलं पाहिजे ना. बघायच लागतंय. हा ना, एवढ्या लांब आपण येतो इकडं. त्यांच्या मग ते- पोटासाठी तर येतोय. हा ना. आणि मग ते त्यांचं भागावलं तर ती आपलं भागावतात है ना. हा. ती मेंढक मेंढरात येऊन बसल्या ते हा. बघ. बघ बसले आता. ते बरोबर टायमिंग येतात ते आपले. बाना भाकरीला पापोडा कसा काय आलाय? आलाय ना. जोरात आलाय ना. मग हे काय पापुडा येतो की भाकरीला. हा? हा. वाप लागले तर या भाकरीचा दिवसभर आगलीच की आताची. हम्म. आता बसायचे मस्त बाकी जेवायला. तर चाललंय बाणाचं लिंबू कापून घ्यायचं. कांदा नाही का? लिंबूच खायचं त्याला. होय. हा. आज आहे बाजरीच्या भाकरी आणि हरभऱ्याच्या डाळीचं फुलक मस्त बाकी आता जेवाय बसायचे. मला रस्ता नको. रस्ता नको का तुला? या फोन का लिंबू पिळा बा तू. देते दम. लिंबू बी भारी आहे ना हे बी. कसं काय सांगा रे फुलक कसं आहे? हा चांगली. कसं आहे? एकच नंबर फुलक झाले.